नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये खूपच धक्कादायक प्रसंग आणि सस्पेन्स उभा राहणार आहे आणि हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर त्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की जय आपल्या ऑफिसमध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पाहत बसलेला असतो आणि घरामध्ये आणि ऑफिसमध्ये सुद्धा नेहमीप्रमाणेच काम सुरू असतं, पण अचानकच बाहेर जोरात गोंधळ सुरू होतो आणि काही पोलीस आणि कस्टम ऑफिसर असल्याचा दावा करणारे लोक थेट जयच्या ऑफिसमध्ये घुसतात आणि ते आत येताच एक जण मोठ्या आवाजात म्हणतो, मिस्टर जय, तुमच्या विरुद्ध गंभीर तक्रार दाखल झालेली आहे आणि आम्हाला त्याबद्दल तपास करायचा आहे। हे ऐकताच सगळेजण म्हणजेच सगळे कर्मचारी घाबरून जातात। शर्वरी तिथेच उभी असते आणि अचानक तिच्या चेहऱ्यावरती चिंता पण दिसू लागते। जय शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि विचारतो, तक्रार? आणि कसली तक्रार आणि कोणी केली? तर माझ्याकडे सगळे लीगल पेपर्स आहेत असं म्हणत असतो, पण समोरचा माणूस कडक आवाजात म्हणत असतो, तुमच्या कंपनीत बेकायदेशीर व्यवहार चालू आहेत आणि आमच्याकडे त्याचा पुरावा आहे। हे ऐकताच ऑफिसमध्ये कुजबुज सुरू होते। आकाश पुढे येतो आणि म्हणतो, हे शक्यच नाही सर, तुम्ही चुकीच्या माणसाकडे आलेला आहात। पण हे बनावट अधिकारी ऐकून घ्यायलाच तयार नसतात। एक जण जय जवळ येतो आणि म्हणतो, तुमची प्रतिष्ठा कितीही मोठी असली तरीही कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही असं तो म्हणत असतो। तेव्हा जय त्याच्या चेहऱ्यावरती संताप स्पष्ट दिसू लागतो। तो ठाम आवाजात म्हणत असतो, मी आयुष्यात कधीही चुकीचा व्यवहार केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही, पण ह्या लोकांना त्यांचा हेतूच वेगळा असतो आणि म्हणून ते त्यांना धमकवत असतात। ते ऑफिसमध्ये सगळीकडे तपास करण्याचं नाटक करू लागतात। शर्वरीला काहीतरी विचित्र वाटायला लागतं आणि ती जयकडे पाहते आणि जय सुद्धा संशयाने तिच्याकडे पाहतच असतो। घरच्यांपर्यंतही ही बातमी पोहोचून जाते आणि पमा, मयुरी आणि बाकी सगळेजण घाबरून जातात। इकडे तेजस्विनी सुद्धा घाबरलेलीच असते, पण तीही ठाम राहायचा प्रयत्न करते। पमा चिंताने म्हणत असते की जयवरती अशा आरोप आणि हे कसं शक्य आहे, शक्यच नाही असं ती विचार करत असते। ऑफिसमध्ये वातावरण अजूनच तापलेलं असतं। तेवढ्यातच अचानक बाहेरून आकाश धावतच आत येतो आणि म्हणतो, जय, मला हे लोक काहीतरी संशयास्पद वाटतात। शर्वरी पण लगेच म्हणते, हो, त्यांच्या बोलण्यात काहीतरी गडबड आहे असं वाटत आहे। त्या बनावट अधिकाऱ्यांपैकी एक जण जयला पेपर्सवरती सही करायला सांगतो आणि तो म्हणतो, हे साईन करा, नाहीतर तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल। जय संतापाने त्याच्याकडे बघतच राहतो। पुरावा नसताना मी काहीच साईन करणार नाही, करूच शकत नाही असं तो जोरात म्हणत असतो। वातावरण पूर्ण तणावात असतं, तापलेलं असतं आणि तेवढ्यातच दरवाजा जोरात उघडतो। आकाश आणि शर्वरी हे दोघंही जण पळत पळत आत येतात आणि दोघांच्या चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स दिसत असतो। आकाश मोठ्या आवाजात म्हणतो, बस बस झालं, आता नाटक बंद करा तुमचं। सगळे त्याच्याकडे पाहत राहतात आणि घाबरलेले सुद्धा असतात। तो त्या लोकांकडे बोट दाखवत म्हणतो, हे खरे पोलीस नाहीत, हे जयला फसवण्यासाठी आलेले बनावट लोक आहेत आणि सगळ्यांना तिथेच मोठा धक्का बसतो। शर्वरी पुढे येते आणि म्हणते, मी आधीपासूनच ऑब्झर्व करत होते, यांच्या आयडी कार्ड्स पासून बोलण्यापर्यंत सगळं फेक आहे। हे ऐकताच त्या लोकांचा चेहऱ्याचा रंगच उडून जातो आणि तेवढ्यातच बाहेरून खरे पोलीस येतात। इन्स्पेक्टर आत येतातच आणि ते म्हणतात, कोणीच हलू नका इथून, तिथेच उभे राहा सगळेजण। हे पाहून बनावट अधिकारी पूर्णपणे घाबरून जातात। एक जण पळायचा प्रयत्न करतो, पण पोलीस त्याला पकडतात। ऑफिसमध्ये सगळे सुटकेचा निश्वास घेतात आणि जय काही क्षण शांत उभा राहतो। त्याच्या चेहऱ्यावरती पहिल्यांदाच इमोशनल भावना दिसतात। तो शर्वरीकडे बघतो आणि मग आकाशकडे सुद्धा बघतो। जय हळू आवाजात म्हणतो, आज तुम्ही दोघं नसलात ना तर काय झालं असतं काय माहिती। शर्वरी हलकसं हसते आणि म्हणते, टीमवर्क आहे सर, टीमवर्क। आकाश म्हणतो की तुमच्यावरती संकट आलं तर आम्ही मागे हटणार नाही आणि आम्ही कसं शांत बसू शकतो। जय पहिल्यांदाच शांतपणे म्हणतो, थँक्यू थँक्यू। हा क्षण खूपच इमोशनल असतो, पण शेवटी इन्स्पेक्टर सांगतो, हे सगळं कोणीतरी मोठं प्लॅनिंग करून केलेलं आहे आणि आम्ही या मास्टर माइंड पर्यंत पोहोचणारच। हे ऐकताच जयच्या चेहऱ्यावरती पुन्हा गंभीर भाव येतात। शर्वरी त्याच्याकडे पाहते आणि दोघांच्या नजरेत एकच प्रश्न असतो, जयला अडकवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल, कोण असेल तो? आणि ह्याच प्रचंड सस्पेन्स आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळतो आणि हे सस्पेन्स पुढे काय रंग दाखवतो हे आपल्याला बघायला मिळणार आहे। पण जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। धन्यवाद।